नमस्कार. आपण ऐकतोय श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, श्रीयुत अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य. आपला अध्याय चाललाय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सद्गुरु मूर्ती, अनुपम्य तुझी अगाध कीर्ती, चुकवी जन्म मरणांती, हे ख्याती अनुपम्य. भावार्थ पाहिजे निका, व्यर्थ नको हे लापणिका. जेवी गंगा मनकर्णिका, क्षय करी पापाते. जेवी अग्नी स्फुल्लिंग पाही, भस्म करी सर्व तृण वळई. तैसा गुरु मंत्र पाही, भस्म होई पाप समूह. असो ऐसे जे सद्गुरु, तया माझा नमस्कारू. शिरी ठेवा वरद करू, जेणे भव पारू होय माझा. आता ऐका भाविक जन, कथेसी द्यावे अवधान. येथींची ग्राहिक कोण कोण, त्याचे श्रवण करावे. येर अभाविका चाड नाही, व्यर्थ न पडावे प्रवाही. जे जे असेल जयाचे दैवी, तेची नवाई भोगूत. तोची भावार्थ निका, प्राकृत भाषेत टीका. भावार्थ बळे ऐका, म्हणे दासानुदास. विष्णू वदे लक्ष्मी ते, मल महात्म्य अति अद्भुत. जे सुखदायक सर्वांते, श्रवण करी यथार्थ. सौराष्ट्र देशाची ये ठाई, झाली असे अपूर्व नवाई. तेची कथा तू ते सर्वही, ऐक एकाग्रते शुभानने. तो देश परमकंटक, कोठे वृक्ष न मिळे एक. छाया नाहीच कोठे देख, बैसावया पांथस्था. वस्तीसी ग्राम न मिळे सर्वथा, तेथे पक्षी श्वापदांची कोण वार्ता. ऋषी समुदावो पाहता, तोची तत्वता न दिसे. ऐसा तो देश कुलभक्षण, तेथील एक नगर विस्तीर्ण. नाम तयाचे प्रभासपूर्ण, चर्या संपूर्ण रविसम. प्राकार गोपुरे परिपूर्ण, स्वधर्माचारे सकळ जन. वर्णाश्रमधर्माचारी वर्ण, शास्त्राधारे वर्तती. राजा तेथील परमधर्मिष्ठ, आडकाठी नाही कोठे. उदारपणे अति आरिष्टे, पुरवी मनोरथ याचकाचे. ब्राह्मण सदाचारे वर्तती, सदा वेदाध्ययन करीताती. नित्य नैमित्ती साधिती, सदा करीती वेदघोष. जप तप होम हवन, मंत्र तंत्र प्रातस्नान. सदा आचरता ब्राह्मण, वेद संपन्न सदाचारी. जन सारिती प्रातस्नान, तेणे म्हणविती ब्राह्मण. स्नान करी तोवरी जाण, शुद्ध ऐसे जाण शास्त्रवदे. स्नानावीण वर्तती विप्र, कोणी न पाहती त्याचे वक्र. म्हणती भेटला अपवित्र, म्हणोनी फिरती माघारे. या लागी नेमे करून, नित्य नेमे प्रवर्तावे प्रातस्नानी. ऐसे पुण्य करिता जनी, ते पुण्य निदानी कामाये. ऐसे शुचिर्भूत ब्राह्मण, नित्य करीती प्रातस्नान. करुनिया पंचमहायज्ञ, अतिथी सन्मान समयासी. ऐसे तया नगराचे भूदेव, मिळोनी सकळ समुदाव. मलमास लक्षोनी पहाहो, चालिला समुदावो स्नानाते. नित्य गंगातीरी पाही, जाती नरनारी सर्वही. तीर्थदान जप तप सर्वही, शास्त्राधारे आचरती. उठोनी पंचपंचौषक काली, स्नाने सारिथी गंगाजळी. दाने देता ती विप्रमंडळी, अति सुमेळी विप्रांते. कोणी करीती दीपदान, कोणी करीती तांबूलदान. कोणी अर्पिती उपानदान, छत्रदान ब्राह्मणाते. कोणी कुंभदान करीती, कोणी अपूर्पाने अर्पिती. धृत पात्रांसहित देती, विप्राप्रती सुवर्ण. ऐसी दाने अर्पून विप्राते, मग स्वगृही ब्राह्मण पंक्ती ते. घेऊनी षड्रस अन्नाते, देती विप्राते भोजन. ऐसा सारिथा नित्य नेमास, संपूर्ण होऊ सरला मास. तव अपूर्व वर्तले तया समयास, ते सावकाश अवधारा. सोमशर्मा नामे एक ब्राह्मण, असे तो वेदशास्त्र संपन्न. नाना तीर्थी तपदान, केले संपूर्ण ब्राह्मण ते. यज्ञ या दानादी क्रिया सर्वही, जाणता विप्रतो प्रत्यही. स्नानाते जाता एके समयी, गंगातीरी पावला तो. मार्गी जाता स्नानासी, तव एक राक्षस त्यासी. भेटता झाला वाटेसी, अति भयंकर रूपे. अक्राळ विक्राळ दीर्घवदन, लंब बाहो विशाळ नयन. धूम्राकार जटापूर्ण, आरक्त वर्ण ओष्ठपै. स्थूलोदर गर्ते समान, उंच ग्रीवा हस्ता समान. लिंग त्याचे लंबायमान, सदा नग्न ब्रह्मचारी. शुभ्र लव अंगावरुते, तेही लंबायमान कंटकते.
ऐसे देखूनी तया ते विप्र दचकला मानसी. म्हणे हे विघ्न केवू ते आले, मज भोवते उभे ठेले. स्नाना लागी आडवे ठाकले, पूर्वकर्म माझे आता. मग हृदयी स्मरोनी भगवान, नारसिंह मंत्र जपे ब्राह्मण. तेणे भीती गेली निघून, मग बोले वचन तयांसी. आधीच ब्राह्मण दैदिप्यमान, वरी शुचिर्भूत संध्या स्नान. त्यावरी नारसिंह जप पूर्ण, जपे ब्राह्मण आदरे. ऐसा विप्र अग्निवत, राक्षस पाहूनी भीत भीत. म्हणे हातो न भये किंचित, मी तव क्षुधित पातलो. मग म्हणे हो द्विजवर्या, साधू हृदय सुकोमळ सदया. मी तव पापिष्ट क्रूर हृदया, करी दया दीनबंधो. नाना जीव हिंसाधारी, नाना जीव वधिले अघोरी. पाप भोगिले नाना परी, राक्षस देहधारी पै मी. ऐकूनी तयाचे करुण उत्तर, द्रवले तेव्हा विप्र अंतर. कोमळ हृदय द्विजवर, नवनीता परी असे. जयाचे हृदयी नाही कोमळता, तो विप्र देह नव्हे तत्वता. असो द्विज राक्षस पाहता, जाला बोलता पै त्यासी. म्हणे तू पूर्वी होतास कोण, कोण्या पापास्तव हा देह जाण. प्राप्त झाला तुझ लागून, ते करी श्रवण सर्वही. मग राक्षस म्हणे विप्राते, ऐक माझी या वृत्तांताते. मी पूर्वी वैश्य धनवंत, असे विख्यात भूमंडळी. नाना वस्तूंचा रक्षक जाण, क्रय विक्रय करी पूर्ण. गृही संपत्तीस नसे न्यून, पुत्र सूना परिवार. गाई म्हशी खिल्लारे अपार, हस्तीवाजी शकट थोर. दासदासी अपार, ऐसा परिवार अपरिमित. तव एक अग्निहोत्री ब्राह्मण, सहकुटुंब सत्पात्र जाण. वेदाध्यायी असे निपुण, परिपूर्ण धनेसी. तव तो विप्र शिरोमणी, चालिला महायात्रा लागुनी. तयाने द्रव्यघट भरुनी, ठेविला आणूनी गृही माझ्या. सुवर्ण नाणे 10 सहस्त्र जाण, द्रव्यघट भरिला परिपूर्ण. मज पुढे ठेविला आणून, गेला ब्राह्मण वाराणसी. सहकुटुंबेसी विप्र गेला, तिकडेची 12 वर्ष त्याला. यात्रा करिता दिवस गेला, तो इकडे स्मरण मजला झाले. काही कार्यानिमित्त तयाचे, मी द्रव्य घट खर्चिला साचे. तो विप्र यात्रा करूनी साचे, परतोनी आला माघारी. यात्रा करूनी संपूर्ण, द्रव्य घट माझे मज लागुने. तव अडचणीस्तव जाण, नाही म्हणोनी बोलिलो मी. तू द्रव्य आणून ठेविले कधी, याते साक्ष कोणाती दाव आधी. आमुचे घर घेतो हा मंदबुद्धी, मिळाली मांदी जनांची. व्यवहारी गेला राजत्वारी, जो तो ब्राह्मणा ते धिक्कारी. म्हणती हा जन्म दरिद्री, द्रव्य कैचे पदरी ह्याच्या. ऐसे न्याये तेथे झाला, द्रव्य घटम्या अभिलाषिला. देखत देखत ग्रासिला, पातक गोळा धन लोभे. मग तो विप्र तळमळत गेला, तळतळोनी मज शाप दिधला. म्हणे पापिष्टा चांडाळा, अभिलाषिला द्रव्य घट. पृथ्वी तेज वायू आकाश, तुझ मज साक्ष आहे चंडांश. तरी शाप घेई निशेष, होई ब्रह्म राक्षस पै आता. माझे वचन असत्य होईल, तरी माझी यात्रा निष्फळ होय सकळ. ऐसे बोलिला करुणी तळमळ, विप्रे प्राण त्यागिला. धनलोभे मेला द्विजवर, मी राक्षस झालो साचार. ऐसा माझा प्रकार झाला साचार द्विजवरा. परक्याचे द्रव्य अभिलाषिले, ते आप्तवर्ग खाऊन गेले. शेवटी मज व्यसन प्राप्त झाले, भोगणे लागले दैत्यदशे. या लागी दुसऱ्याचे अभिलाषिता, सौख्य नाही तत्वता. शेवटी भोगणे लागे अवस्था, न सुटे सर्वथा निर्धारे. आता प्रार्थना ऐका, परोपकार करी निका. मजधाडी परलोका, तारक नौका तू होई. ऐसे म्हणता ते क्षणी, द्विज बोले प्रसादवाणी. म्हणे मलमास स्नानदानी, मास एक नेम केला. तयामी सप्तदिनाचे, उदक तू ते अर्पिले साचे. पुण्य प्राप्त होईल नेमाचे, घडो त्याचे फळ तुझ लागी. ऐसे वदोनी तये वेळी, उदक भरलेसे अंजुळी. म्हणे तुझ सफळ हो तात्काळी, होईल उद्धार ये वेळी. वदोनी घातले उदक, तव नवल वर्तले एक. विमान आले तात्काळिक, अति लखलखीत तेजस्वी. माझी बैसले विष्णुदूत पाही, राक्षस गेला दिव्य देही. तात्काळ विमानी वैसविला तोही, उद्धरूनी नेला वैकुंठा.
तव तो राक्षस जाणा, स्तविता झाला विप्रवराणा. वारंवार लागे चरणा, केली उद्धरणा दयानिधे. जय जयाजी विप्रमूर्ती, अगाध अनुपम्य तुझी कीर्ती. पुण्य वेचूनी मज प्रति उग्रुमूर्ती उद्धिरेले. ऐसा स्तुती वाद करुनी, तत्काळ गेला विष्णू भुवनी. ऐसे मलमास महात्म्य कथनी, घातले श्रवणी श्रोती यांचे. म्हणोनी मलमास महात्म्य अगाध थोर, भावे आचरो नारी नर. करा आपुल्या जन्माचा उद्धार, विनवी किंकर संतांचा. स्वस्ति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत. मनोहर सुत विरचित. विंशतितमोऽध्याय गूढः. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरये नमः. हर मे नमः. हरये नमः.